महिला प्रेमी समूह को बाजार से जोड़ना, ग्रामीण और शहर के आसपास के क्षेत्रों में गुणवत्तापरक रोजगार अवसर प्रदान करने के लिए हम उद्यम संकेंद्रित मूल्य श्रृंखला का सृजन और मैं इसको पूरा पढ़ती हूँ। पशुधन पशुधन के पालन के लिए श्रृंखला का सृजन और किसान उत्पादक संगठनों को प्रोत्साहित करना, उच्च मात्रा में विविधता लाने, उत्पादकता बढ़ाने, किसानों की आय बढ़ाने और रोजगार के नए अवसर सृजित करने के लिए हम अपने तटवर्ती इलाकों में नारियल, चंदन, कोको, काजू जैसे उच्च मूल्य वाली फसलों को सहायता प्रदान करेंगे। पूर्वोत्तर में अगर के पेड़ों और हमारे पर्वतीय क्षेत्रों में बादाम, अखरोट और खुमानी जैसे गिरदार फलों को भी। भारत विश्व में सबसे बड़ा नारियल उत्पादक देश है। 10 मिलियन किसानों सहित नारियल उत्पादन में प्रतिस्पर्धा बढ़ाने के लिए मैं नारियल संवर्धन योजना का प्रस्ताव रखते हैं। बनारस और पटना में एक जहाज मरम्मत सुविधा भी स्थापित की जाएगी। अंतर्देशीय जल मार्ग 6% से बढ़ाकर 2047 तक 12% करने के लिए रेल और सड़क परिवहन से मॉडल शिफ्ट को प्रोत्साहित करने के देने के लिए मैं समुद्री विमानों के स्वदेशी निर्माण को प्रोत्साहन करने का प्रस्ताव करती हूँ। प्रचालनों को सहायता उपलब्ध कराने के लिए एक समुद्री विमानों को संशोधित करने के लिए समय को 31 दिसंबर से अलग समय सीमा रखने का प्रस्ताव भी करती हूँ। ITR A और ITR को सुव्यवस्थित विकास के प्रयासों को आगे बढ़ाते हुए मैं अगले दशक यह मिशन निम्नलिखित सुविधाएं प्रदान करेगा। प्रशिक्षण और प्रतिस्पर्धा के लिए खेल अवसंरचना का विकास, विकसित भारत के लिए सबका साथ सबका विकास के हमारे विजन के अनुरूप है। इसके लिए निम्नलिखित के और उद्यमशीलता बढ़ाकर किसानों की आय में वृद्धि करना का आजीविका के अवसर पर मानसिक स्वास्थ्य और ट्रॉमा गुणवत्तापरक रोजगार अवसर प्रदान करने के लिए हम उद्यमिता विकास में पशुपालन क्षेत्र को ऋण आधारित सब्सिडी कार्यक्रम और पशुधन डेयरी और मुर्गी पालन के लिए एकीकृत संकेंद्रित मूल्य श्रृंखला का सृजन। मैं इसको पूरा पढ़ती हूँ। पशुधन उद्यमों का संगठन श्रृंखला का सृजन और मूल्य कृषि उत्पाद में विविधता सादर झाले। काय मिळाले व्यापाऱ्यांना याच्यामधून? उद्योजकांना, छोट्या उद्योगांना 5 लाखाच्या वर जे शहर आहे त्याच्यात आपलं संभाजीनगर पण आहे, त्यांना तिथे छोट्या उद्योगांना डायरेक्ट फायनान्स हे देणार आहे। त्याच्यानंतर मेडिसिन हे आणि हे स्वस्त करायची इच्छा आहे, पण आर्थिक अजूनपर्यंत काही दाखवलेलं नाही। जनसामान्य सागरसाठी बजेट म्हणजे इन्कम टॅक्ससाठी पण काही केलेलं नाहीये आणि आपल्या मराठवाड्यासाठी काहीच केलं नाही। हा आमचा व्यापाराचा खेद आहे, व्यापारासाठी आणि सर्व जनतेसाठी पण। म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा या वर्षी मराठवाड्याला काही भेटलं नाही असं तुम्हाला म्हणायचं? हो, 100%। व्यापाऱ्यांना पण आणि सामान्य नागरिकांना पण। बाकी ओव्हरऑल बजेट पूर्ण भारताचा धरून हा बजेट चांगला आहे आणि त्यांनी प्लॅनिंग पण चांगली केली। हॉस्पिटल आहे, लेडीजसाठी हॉस्टेल आहे, खूप काही वस्तू त्यांनी कव्हर केल्या आहे, पण व्यापाऱ्यासाठी असं काही फोकस नाहीये। आहे बजेट चांगला, पण असं जो व्यापाऱ्यासाठी आणि छोट्या व्यापाऱ्यासाठी आणि उद्योगासाठी असा खूप काही मोठा मराठवाड्याला काही दिलेलं नाहीये। रेल्वे आहे, असं काही आपल्याला विशेष काही मराठवाड्याला भेटलेलं नाही। या बजेटपासून काय अपेक्षा होत्या? या बजेटपासून जे छोटे व्यापारी आहे, मॉडर्न ट्रेड आता खूप मॉल होत आहेत, त्यासाठी छोट्या व्यापाऱ्याला सुरक्षित करायला पाहिजे होतं आणि रोजगार हे मराठवाड्याला खूप भेटायला पाहिजे होतं, तसं काही नाही। आणि रोजगारसाठी जसं 6वा वेतन 7वा वेतन आहे असं लहान व्यापारासाठी आणि आम्ही हे केलं होतं, आम्ही जो इन्कम टॅक्स भरतो त्याप्रमाणे आम्हाला परत त्याचं पेन्शन मिळावं, ते पण काही झालेलं नाही। काय नाव आपलं? मी अध्यक्ष व्यापारी महासंघ संजय कांकरिया,
संभाजीनगर. पण बजेट मधून काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या का? काय मिळाले बजेट मधून आपल्या मराठवाड्याला? यावर्षी बजेटमधून आपला मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल याच्यामध्ये अद्यापपर्यंत फार मोठं काही मिळालेलं नाही आहे. फक्त एक महत्त्वाचं म्हणजे फक्त त्यांनी महाराष्ट्राकरता पुणे, हैदराबाद, चेन्नई हायस्पीड कॉरिडॉर हा फक्त एक त्याचा नामोल्लेख या ठिकाणी केलेला आहे. परंतु मराठवाड्यासाठी असं वाटत होतं का काही नवीन ट्रेन जसे की मुंबई, नागपूर असेल किंवा या ठिकाणी आपले मोठमोठे पर्यटन स्थळ असन, अजिंठा असन, वेरूळ असन किंवा जो नवीन सोलापूर महामार्ग आहे त्याच्या संदर्भात काही बोलेल, परंतु अद्यापपर्यंत असं तसं काही झालेलं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं महाराष्ट्र असेल किंवा मराठवाड्यावर असेल असं विशेष लक्ष नसलेलं हे बजेट आहे. परंतु काही गोष्टी याच्यामध्ये चांगल्या पण आहे का किसानांकरता 20,000 रुपये त्यांनी लोन देण्याचं एक सांगितलेलं आहे. 5 लाखाच्या वर ज्या शहराची वस्ती त्याच्यावर विशेष लक्ष केंद्र आहे. अशा काही गोष्टी आहेत. तर त्याचा म्हणजे या बजेटचा जर विचार केला तर सर्वसामान्य बजेट आहे, परंतु याच्या फार काही असं निष्पन्न होणार नाहीये. तर या बजेटला माझ्याकडून फक्त 50% उद्योजकांना काही भेटले का नाही? व्यापाऱ्यांना, नाही, व्यापाऱ्यांचा तर इथं नामोल्लेखच झालेला नाहीये. याच्यामध्ये फक्त व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही काही नाहीये. फक्त एक आहे का जे विद्यार्थी आहे विद्यार्थ्यांकरता जे त्यांना लागणारे सामान वगैरे म्हणजे नवीन नवीन खेळाडू तयार व्हायला एक चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये एक चांगले नवीन खेळाडू तयार होईल, त्यांना लागणारे वस्तू स्वस्त असल्यामुळे एक म्हणजे एक चांगली दिशा आहे तर तो भारत देशाला चांगला फायदा होऊ शकतो. या अर्थसंकल्पातून काय अपेक्षा होत्या? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की यामध्ये विशेष करून आमचं जे अनेक दिवसापासून मागणी आहे का व्यापाऱ्यांकरता मोठमोठाली हब निर्माण झाली पाहिजे. या ठिकाणी मराठवाड्याकरता एक आमचं जे याच्यामध्ये दिल्ली मुंबई कॉरिडॉर आहे तर तिथं आम्हाला प्रदर्शन करता म्हणजे एक हब निर्माण झालं पाहिजे, परंतु त्याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही. इलेक्ट्रॉनिक मध्ये काय? इलेक्ट्रॉनिकचं तर नामोल्लेखच नाही आतापर्यंत, या क्षणापर्यंत तरी. काय नाव आपलं? ज्ञानेश्वर अप्पा खर्डे, उपाध्यक्ष व्यापारी महासंघ.